म्हणतात असे कमलेश पाटील आपल्या गाण्यातून सांगत आहे. पावसाने दिवसाने भिक्खू जाऊ नाही शकत पावसाळ्याच्या वेळेस. भिक्खूला त्रास होते, कधी काटे रुततात, हे ते सर्व माहिती आहे. मी आता या गाण्यातून वर्णन करून वर्षवासाचं. पावसाने दिवसाने पावसाने दिवसाने भिक्खूचा होईना प्रवास. एका जागी तो सहवास त्याला म्हणती वर्षवास. एका जागी तो सहवास त्याला म्हणती वर्षवास. पावसाने दिवसाने पावसाने दिवसाने भिक्खूचा होईना प्रवास. एका जागी तो सहवास त्याला म्हणती वर्षवास. दुःखावरती विजय मिळूनी केली ती धम्म क्रांती. धम्माची चळवळ भिक्खू गणांनी नेली ती प्रांतोप्रांती. दुःखावरती विजय मिळूनी केली ती धम्म क्रांती. धम्माची चळवळ भिक्खू गणांनी नेली ती प्रांतोप्रांती. पौर्णिमेचे स्थान गुरुचे पौर्णिमेचे स्थान गुरुचे घडला हा नवा इतिहास. एका जागी तो सहवास त्याला म्हणती वर्षवास. एका जागी तो सहवास त्याला म्हणती वर्षवास. 5 भिक्खू दीक्षित केले दिली दीक्षा तथागताने. झाली प्रभावित प्रसंग पाहून सारे एकमताने. 5 भिक्खू दीक्षित केले दिली दीक्षा तथागताने. झाले प्रभावित प्रसंग पाहून सारे एकमताने. शीलतेचा बंधुत्वाचा झाला इथे एक प्रवास. एका जागी तो सहवास त्याला म्हणती वर्षवास. एका जागी तो सहवास त्याला म्हणती वर्षवास. आषाढी ते अश्विन पर्यंत नोंद याची घ्यावी. एका भिक्खूने एका विहारी धम्मदेसना द्यावी. आषाढी ते अश्विन पर्यंत नोंद याची घ्यावी. एका भिक्खूने एका विहारी धम्मदेसना द्यावी. माणुसकीचा समतेचा मानवाला दिला तो ध्यास. एका जागी तो सहवास त्याला म्हणती वर्षवास. एका जागी तो सहवास त्याला म्हणती वर्षवास. शेवटची मात आहे. भिक्खूच्या वाणीतून विहारी वाचन धम्म ग्रंथाचे. सहर्ष ऐकण्या येतील पाटील विचार भगवंताचे. भिक्खूच्या वाणीतून विहारी
वाचन धम्म ग्रंथाचे सहर्ष ऐकण्या येतील पाटील विचार भगवंताचे पंचशिलेने उपदेशाने धम्माची धरती कास एका जागी तो सहवास त्याला म्हणती वर्षवास एका जागी तो सहवास त्याला म्हणती वर्षवास पावसाने दिवसाने भिक्खूचा होईना प्रवास एका जागी तो सहवास त्याला म्हणती वर्षवास एका जागी तो